रात्र होती 8 जून 2020 ची. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची पूर्व मॅनेजर दिशा सालियान आपल्या मित्राबरोबर तिच्या वाढदिवसाची पार्टी करत होती. तेव्हा तिला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो. ती तिच्यासोबत बोलते देखील. फोनवर तिच्या मैत्रिणीसोबत बोलल्यानंतर ती कोणालाच घरात दिसत नाही. त्यानंतर मात्र ती 14व्या मजल्यावरून खाली पडलेली दिसते आणि तिचा मृत्यू झालेला असतो. सुरुवातीला तिने आत्महत्या केली असं प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येतं. परंतु जेव्हा दिशाच्या मृत्यूनंतर 5 दिवसांनी म्हणजेच 14 जून 2020 ला अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा देखील मृत्यू होतो, तेव्हा या प्रकरणाला वेगळं वळण मिळतं. आपल्या आयुष्यातील यशाच्या शिखरावर असलेला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या करणे आणि महत्त्वाचं म्हणजे काही दिवसाआधी त्याच्या मॅनेजरचा देखील मृत्यू होणे, यामुळे संपूर्ण देशभरात शंका उपस्थित केली जाते. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान यांच्या मृत्यूमध्ये काहीतरी संबंध आहे असे तर्कवितर्क लावले जातात. त्यावेळी दिशा सालियान हिचा मृत्यू हा आत्महत्या किंवा अपघात नसून तिची हत्या झाली आहे असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला होता. एवढंच नव्हे तर त्यांनी दिशा सालियान यांच्या हत्येत त्यावेळचे मंत्री आणि सध्याचे शिवसेना उभाटा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा रोल असल्याचाही गंभीर आरोप केला होता. दिशा सालियान हिच्यावर अत्याचार करण्यात आले, त्यातून ती गरोदर राहिली, त्यामुळे तिला 14व्या मजल्यावरून ढकलून देण्यात आले असे नारायण राणे म्हणाले होते. दिशा सालियान हिच्या मृत्यूचं कारण काय आहे हे संपूर्ण प्रकरण सुशांत सिंग राजपूत याला माहीत झालं होतं. त्यामुळे नंतर सुशांत सिंग राजपूतची देखील हत्या करण्यात आली असे देखील आरोप नारायण राणे यांनी केले होते. मात्र पोलीस तपासामध्ये या दोन्ही प्रकरणांमध्ये कुठलाही संबंध आढळला नव्हता. तसेच दिशा सालियान हिचा मृत्यू हा नशेत झालेला अपघात आहे हे चौकशीतून समोर आलं होतं. त्यावेळी दिशा सालियान यांच्या वडिलांनी देखील तिची हत्या झाली आहे असे आरोप फेटाळून लावले होते. आपल्या मुलीला बदनाम करू नये, तसेच या मुद्द्यावर राजकारण करू नये अशी विनंती देखील त्यांनी केली होती. एवढंच नव्हे तर नारायण राणे हे आपल्या मुलीला बदनाम करत आहे असे आरोप देखील त्यांनी केले होते. आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले. दिशा सालियान हिच्या वडिलांनी हायकोर्टात या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी दिशावर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. तसेच पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या हाय प्रोफाईल लोकांचे मोबाईल CDR तपासा व या प्रकरणाची चौकशी ही CBI मार्फत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मोरिया यांच्यासारख्या हाय प्रोफाईल लोकांची नावे आहेत. सतीश सालियान यांनी उभाटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियान हिच्या मृत्यूनंतर आपल्यावर किशोरी पेडणेकर यांनी दबाव टाकला असा आरोप त्यांनी केला आहे. यावर सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालेलं आहे. किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. दिशाच्या मृत्यूनंतर आपण मीडियासोबतच तिच्या कुटुंबियांशी भेटलो होतो असे त्या म्हणतात. उभाटाचे संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. औरंगजेबाचा मुद्दा अंगलट आल्याने सत्ताधारी हा डाव खेळत असल्याचे संजय राऊत म्हणाले आहे. उभाटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद देखील या संदर्भात घेतली आहे. नागपुरात दंगल घडून आणणाऱ्या आरोपींचा भाजपशी संबंध समोर आल्याने ही बातमी लपविण्यासाठी दिशा सालियान प्रकरण पुन्हा नव्याने उकरून काढलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिशा सालियान हिच्या मृत्यूच्या 5 वर्षानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाने तोंड वर काढलं आहे. सतीश सालियान यांनी दाखल केलेली याचिका 2 एप्रिलला हायकोर्टाने लिस्ट केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला 2 एप्रिलला पुन्हा एकदा नवं वळण मिळू शकते. 5 वर्ष झाले असले तरी दिशा सालियान हिचा नेमका मृत्यू कसा झाला, तसेच सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यूचा काही संबंध होता का यावर शंका उपस्थित केली जात असेल तर नेमकं सत्य काय आहे हे समोर यायला हवं. हीच आमची भूमिका आहे.